फुटबॉल जगतात उच्च दर्जाचा खेळ दाखवणारा, वेगानं दिशा बदलण्याची क्षमता आणि तितक्याच वेगानं शॉट मारण्याचं कौशल्य असणारा चाहत्यांचा लाडका फुटबॉलपटू कायलियन एम्बाप्पेनं स्वीडन विरुद्धच्या सामन्यात स्वतःच्या नावावर रेकॉर्ड केलाय। विश्वचषकाच्या नॉकआउट राऊंडमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आणि याबरोबरच फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर सर्वाधिक गोल करण्याच्या लिओनेल मेसीच्या विक्रमाच्या आता तो आणखी जवळ पोहोचलाय। एम्बाप्पेनं 45व्या मिनिटाला एका शानदार क्रॉसओव्हर शॉटद्वारे फ्रान्सला आघाडी मिळवून दिली। विश्वचषकाच्या बाद फेरीतला हा त्याचा 9वा गोल होता आणि जो एक जागतिक विक्रम आहे आणि याद्वारे त्यानं ब्राझीलचे दिग्गज खेळाडू लिओनिडास आणि रोनाल्डो यांना मागे टाकले। या दोघांनीही प्रत्येकी 8 गोल केलेले होते। तर एम्बाप्पे एवढ्यावरच थांबला नाहीये, त्यानं सामन्याच्या 74व्या मिनिटाला दुसरा गोल करून विश्वचषक बाद फेरीतील आपल्या एकूण गोलची संख्या 10 वर पोहोचवली। आता या गोलमुळे एम्बाप्पेचे चालू स्पर्धेत 6 गोल झालेत आणि त्यानं सर्वाधिक गोलसाठी मिळणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये अर्जेंटिनाचा फॉरवर्ड मेसीची बरोबरी केली आहे। त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतल्या एकूण गोलची संख्या आता 18 झाली आहे आणि जी मेसीच्या विक्रमापेक्षा फक्त आता 1 न कमी आहे। एम्बाप्पेनं विश्वचषकात आतापर्यंत एकूण 18 तर मेसीनं 29 सामने खेळले। आता लक्ष असेल एम्बाप्पेच्या पुढच्या सामन्याकडे।